सुट्टीच्या दिवशी आम्हाला फिरायला जायचं होतं, पण चौघींचं वेगवेगळं मत होतं लोकेशनचं. तर म्हणलं चिठ्ठीमध्ये आपण 4 लोकेशन लिहू, ज्याचं लोकेशन येईल ना ते तिकडंच जायचं. मी जे चिठ्ठीत जे लोकेशन येईल ना तेच आलं होतं. शनिवार वाडा, लाल महल, नाही तर फ्रेंडशिप गार्डन. दिदीने लिहिलं होतं, कल्याणीने लिहिलं होतं स्वामीनारायण टेम्पल आणि राणीने लिहिलं होतं इस्कॉन. आणि मी लिहिलं होतं काय, चला तुम्हाला पुढे जाऊन कळलं. आम्ही चौघीजणी जाणार होतो बर्ड व्हॅलीला. तर तिथं पोचल्या ना पहिल्यांदा आम्ही ना तिकीट काढून घेतलं. याआधी आम्ही 2 ते 3 वेळा आलो होतो, पण एकदाच बोटिंग केली होती. तर आम्ही पुन्हा बोटिंग करण्यासाठी आलो होतो. थोडा वेळ ट्रेकिंग करत होतो, यांचे फोटोशूट वगैरे चालले होते. त्याच्यानंतर मी पण फोटो काढले. एवढं मस्त बदक होतं ना खरंच, आणि खूप चांगले बदक होते आणि एवढं मासं होतं ना, एवढा नजारा पाहून कोणाला बोटिंग करू वाटणार नाही. मग काय आम्ही डायरेक्ट बोटिंगच्या तिथे पोचलो आणि तिकीट काढून घेतली चौघींचं. आणि सगळ्यांनी जॅकेट वगैरे घालून घेतलं. आम्हाला पोहता येत असूनही आम्हाला एवढी भीती वाटत होती ना की बस रे बस. पॅन्डल कोणी मारायचं याच्यावरून आमची भांडण चालली होती, कारण की पॅन्डल मारायला एवढं जड जातं ना. तर आहे ना म्हणलं कल्याणी आणि मी पॅन्डल मारायला राहीन, पण आम्हाला काही जीव आहे का नाही बिचाऱ्यांना. मग म्हणलं राणी आणि दीदीला पण पॅन्डल मारायला मधून लावू. कल्याणी पाहू शकता कशी रडती, तिला एवढी भीती वाटत होती ना पाण्याची. पण आपल्याला पोहता येतं त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नव्हतं. नंतर फायनली पॅन्डल मारायला लागलो. बापरे, एवढं पाय दुखायला लागलं. पण व्हिडिओ काढताना अजिबात असं वाटलं नाही पाय दुखायला. लगेच एन्जॉय करायला चालू केलं. व्हिडिओ चालू केला ना लगेच हसायचं. पण एवढं पाय दुखत होतं ना काय सांगू तुम्हाला. नंतर मग फायनली ना म्हणलं तुम्ही दोघी पॅन्डल मारा. मग त्या दोघी पॅन्डल मारायला चालू केलं. मग आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. खूप दमल्यानंतर आम्ही आलो होतो घरी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण उद्या.